नमस्कार धनुराशींच्या भाग्यवान जातकांनो, तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या आध्यात्मिक चॅनलवर। सर्वांना श्री स्वामी समर्थ। अनंत काळापासून चालत आलेल्या सृष्टीमध्ये ग्रहांची एक अशी अद्भुत आणि महापरिवर्तनकारी युती तयार होत आहे, जी मागील 2 दशकांचा म्हणजेच तब्बल 20 वर्षाचा कर्माचा बॅकलॉग आणि हिशोब चुकता करणार आहे। आणि याचा थेट प्रभाव येत्या 19, 20 आणि 23 तारखेला तुमच्या जीवनावर प्रकर्षाने दिसून येणार आहे। धनुराशीचा स्वामी हा 9 ग्रहांमध्ये सर्वात श्रेष्ठ आणि सात्विक मानला गेलेला देवगुरु बृहस्पती आहे। आणि जेव्हा गुरुदेवांच्या जोडीला कर्म फलदाते शनिदेव आणि राहूची ऊर्जा मिळते, तेव्हा मानवी जीवनात अकल्पनीय टर्निंग पॉईंट्स येतात, ज्यामुळे वर्षानुवर्षे रखडलेली कामे अचानक मार्गी लागतात। निसर्ग किंवा हे ब्रह्मांड जेव्हा एखादा मोठा चमत्कार करणार असतं, तेव्हा ते थेट बदल घडवत नाही, तर आपल्याला आधी काही सूक्ष्म इशारे देतं। दुर्दैवाने अनेक जण आपल्या रोजच्या धावपळीत हे संकेत ओळखू शकत नाहीत आणि नंतर पश्चाताप करतात। पण काळजी करू नका, या विशेष दिवसात काही धनुराशींच्या जातकांना अचानक गुप्त धनलाभाचे योग येतील। काहींच्या समोर भूतकाळातील काही गुप्त रहस्य उघड होतील, तर काहींना असा काही दिव्य अनुभूती येईल, ज्यामुळे त्यांच्या जगण्याची दिशाच बदलून जाईल। या विशेष भागात आपण ज्योतिषशास्त्राच्या आधारे अशाच 5 गुप्त आणि शक्तिशाली संकेताबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत, जे तुमच्या आयुष्यात मोठे बदल घडवून आणणार आहेत। यासोबतच देवगुरु आणि शनिदेवांची छत्रछाया मिळवण्यासाठी एक अत्यंत प्रभावी आणि सिद्ध तोडगा देखील मी सांगणार आहे, जो तुमचे नशीब बदलू शकतो। म्हणूनच हा भाग अजिबात न चुकवता शेवटपर्यंत अतिशय शांत चित्ताने ऐका, कारण हा शेवटचा उपाय तुमच्या आयुष्यातील अडथळ्यांचे डोंगर क्षणात दूर करू शकतो। चला तर मग उशीर न करता कमेंट बॉक्समध्ये आत्ताच टाईप करा, माझ्या आयुष्यातील सर्व संकटे आता नष्ट होणार आहेत। व्हिडिओला एक गोड लाईक करा आणि चॅनलला लगेच सबस्क्राईब करा। सर्वात पहिला संकेत म्हणजे तुमच्या आर्थिक प्रवाहात अचानक वेग येणे, म्हणजेच खूप दिवसांपासून बुडलेले पैसे अनपेक्षितपणे हातात येतील। व्यवसायात नवीन ग्राहक किंवा नोकरीत मोठी डील फायनल होईल। पण धनुराशींच्या लोकांनो, ग्रहांची ही स्थिती जेवढी लाभ देणारी आहे, तेवढीच ती राहूच्या प्रभावामुळे आर्थिक फसवणुकीचा इशाराही देते। त्यामुळे या 3-4 दिवसात कोणत्याही नवीन करारावर स्वाक्षरी करताना किंवा कोणालाही मोठी रक्कम उसने देताना अत्यंत सावध राहा, अन्यथा तुमचे पैसे अडकू शकतात। काही वेळा विनाकारण पैशाची चिंता किंवा मनामध्ये एक प्रकारची अनामिक भीती दाटून येईल, पण संयम गमावू नका, कारण ही केवळ ग्रहांची परीक्षा आहे। जेव्हा मोठी संपत्ती येणार असते, तेव्हा मन स्थिर ठेवणे गरजेचे असते। आता जो दुसरा संकेत मी सांगणार आहे, तो बऱ्याच लोकांच्या बाबतीत घडतो, पण लोक त्याकडे सर्रास दुर्लक्ष करतात। दुसरा संकेत म्हणजे सतत जुनी आणि विशिष्ट स्वप्ने पडणे। तुम्हाला या काळात तुमची जुनी शाळा, बालपणीचे मित्र, पूर्वज किंवा जुनी घरे स्वप्नात दिसू लागतील। विशेषतः पहाटे 4 ते 6 या वेळेत पडणारी स्वप्ने ही थेट विश्वाचा संदेश असतात। ज्योतिष विज्ञान सांगते की अशा स्वप्नांद्वारे निसर्ग आपल्याला भविष्यात घडणाऱ्या घटनांची पूर्वकल्पना देत असतो। जर स्वप्नात एखादी व्यक्ती वारंवार येत असेल, तर त्या व्यक्तीशी संबंधित काहीतरी महत्त्वाचे तुमच्या आयुष्यात लवकरच घडणार आहे। या काळात तुम्हाला तुमच्या जुन्या चुकांची तीव्रतेने आठवण येईल आणि असं करायला नको होतं असा पश्चाताप वाटेल। पण घाबरू नका, कारण देवगुरूंची सात्विक ऊर्जा तुम्हाला योग्य मार्गावर आणण्यासाठी अंतःकरणाची शुद्धी करत आहे। तिसरा मोठा संकेत म्हणजे घरातील वातावरणात अचानक बदल जाणवणे। काही जणांच्या घरात छोट्या गोष्टींवरून अचानक वाद पेटू शकतात, तर काहींना घरात अचानक एक वेगळी शांतता किंवा जडत्व जाणवेल। देवघरातील दिवा लावल्यानंतर वारंवार विझणे, मनात सतत नकारात्मक विचार येणे किंवा घरात असताना बेचैन वाटणे, हा घरात बदलणाऱ्या चुंबकीय ऊर्जेचा परिणाम आहे। अशा वेळी घरात वाद घालण्याऐवजी शांत राहा, घरातील वडीलधाऱ्यांच्या आणि कष्ट करणाऱ्या लोकांचा आदर करा, कारण तुमचे सत्कर्मच तुमची संकटे सहज दूर करू शकते। चौथा संकेत म्हणजे शारीरिक पातळीवर अचानक थकवा किंवा ऊर्जेची कमतरता जाणवणे। डोकं जड होणे, डोळ्यांवर झापड येणे किंवा मानसिक अस्वस्थता वाढणे, हे बदलत्या ग्रहांच्या प्रभावामुळे होते। ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा जीवनात खूप मोठा आणि सकारात्मक बदल घडणार असतो,
तेव्हा शरीरातील जुनी आणि नकारात्मक ऊर्जा बाहेर पडू लागते आणि त्याचा स्थान शरीरावर येतो. म्हणूनच या काळात स्वतःच्या तब्येतीला प्राधान्य द्या, पुरेशी झोप घ्या, रात्रीचे जागरण टाळा आणि नकारात्मक मानसिकतेच्या लोकांपासून 4 हात लांब राहा. आता आपण त्या 5व्या आणि सर्वात मुख्य संकेताकडे वळणार आहोत, जो धनुराशींच्या लोकांच्या आयुष्याचा गेम चेंजर ठरू शकतो. 5वा संकेत म्हणजे अचानक एखाद्या व्यक्तीचे खरे रूप किंवा एखाद्याकडून सत्य समोर येणे. ज्यांच्यावर तुम्ही आंधळा विश्वास ठेवला अशा जवळच्या व्यक्तीचा खरा चेहरा तुमच्या समोर येईल किंवा स्वतःच्या आयुष्यातील एखादी मोठी घोड चूक तुम्हाला उमजेल. देवगुरू आणि शनीची ही ऊर्जा आपल्याला भ्रमातून बाहेर काढून वास्तवाचा सामना करायला लावते. जे काही समोर येईल त्याचा स्वीकार करा, कारण हेच सत्य तुमचे भविष्य अधिक सुरक्षित आणि मजबूत करणार आहे. कधी कधी काही गोष्टी किंवा नाती तुटणे हा सुद्धा निसर्गाचा एक मोठा आशीर्वाद असतो, कारण त्याशिवाय नवीन आणि चांगल्या गोष्टींची सुरुवात होऊ शकत नाही. धनुराशींच्या विद्यार्थ्यांसाठी आणि नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी हा काळ प्रचंड महत्त्वाचा आहे, कारण तुमची आजवरची तपश्चर्या आता फळाला येणार आहे. तुमची बुद्धी आणि नशीब तुम्हाला करिअरमध्ये उच्च पदावर नेण्याचे महायोग तयार करत आहे, ज्यामुळे काहींना परदेश गमनाची किंवा मोठ्या सरकारी कामाची संधी मिळू शकते. पण लक्षात ठेवा, या काळात आळस किंवा उद्यावर गोष्टी ढकलण्याची वृत्ती तुम्हाला महागात पडू शकते. त्यामुळे आलेल्या संधीचे सोने करा. तुमच्या वैयक्तिक आयुष्यात आणि नात्यांमध्ये देखील मोठे बदल होतील. काही जुने मित्र किंवा जुने प्रेम तुमच्या आयुष्यात पुन्हा एंट्री घेऊ शकतात, पण कोणताही भावनिक निर्णय घेताना घाई करू नका. रागाच्या किंवा अतिदुःखाच्या भरात घेतलेले निर्णय भविष्यात मोठे नुकसान करू शकतात. त्यामुळे आपल्या वाणीवर आणि भावनांवर नियंत्रण ठेवा. आता आपण देवगुरू बृहस्पती आणि शनिदेवांना प्रसन्न करणारा तो अमोघ आणि खात्रीशीर उपाय जाणून घेऊया, ज्याने अनेकांचे नशीब बदलले आहे. दर गुरुवारी किंवा शनिवारी गरजू आणि गरीब लोकांना पिवळ्या रंगाचे अन्न जसे की बुंदीचे लाडू किंवा पिवळा भात किंवा काळ्या तिळाचे दान करा. हा उपाय तुमच्या पत्रिकेतील सर्व दोष नष्ट करतो. तसेच रोज सकाळी आंघोळ झाल्यावर ओम गुरुवे नमः किंवा ओम शनेश्वराय नमः या मंत्राचा शांत चित्ताने 108 वेळा जप करा. यामुळे मानसिक स्थैर्य लाभेल आणि मार्गातील सर्व अडथळे दूर होतील. दर शनिवारी सूर्यास्तानंतर पिंपळाच्या वृक्षापाशी मोहरीच्या तेलाचा दिवा लावणे अत्यंत शुभ आणि फलदायी मानले जाते. घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर घालवण्यासाठी रोज संध्याकाळी संपूर्ण घरात भीमसेनी कापूर अवश्य पेटवा. या उपायांनी धनुराशींच्या लोकांच्या जीवनात अनेक चमत्कार घडले आहेत, त्यामुळे तुम्ही हे पूर्ण श्रद्धेने करा. धनुराशींच्या महिलांसाठी हा काळ कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढवणारा आणि मानसिकदृष्ट्या संवेदनशील असू शकतो. काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील, पण काळजी करू नका. देवगुरूंची कृपा तुमच्या सोबत असल्यामुळे तुम्ही प्रत्येक परिस्थितीवर यशस्वी मात कराल. घराबाहेर पडताना आई वडिलांच्या चरणांना स्पर्श करून आशीर्वाद घेणे तुमच्यासाठी भाग्यकारक ठरेल. समोर येणाऱ्या कोणत्याही मोठ्या संधीला भीतीपोटी नाकारू नका, कारण ग्रह स्वतः तुमच्या बाजूने उभे आहेत. स्वतःच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास ठेवा, कारण 19, 20 आणि 23 हे दिवस तुमच्या आयुष्याला नवी कलाही देणारे ठरणार आहेत. निसर्गाच्या या प्रत्येक संकेताकडे बारकाईने लक्ष द्या, कारण सृष्टी प्रत्येकाला त्याच्या कर्माचे अचूक फळ देत असते. सकारात्मक राहा, कारण पुढील काही दिवस तुमच्या आयुष्यात तो आनंद घेऊन येणार आहेत, ज्याची तुम्ही चातकासारखी वाट पाहत होता. हे दिवस साधे नसून एका नव्या सुवर्णयुगाची सुरुवात आहेत. जर तुम्हाला हे संकेत जाणवत असतील तर तुमचे चांगले दिवस सुरू झाले आहेत असे समजा. कर्मावर विश्वास ठेवा आणि मन शांत ठेवा. ही माहिती मनाला भिडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय देवगुरू किंवा श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. पुढील भागात आपण धनुराशींच्या धनलाभाचे आणखी काही गुप्त मार्ग पाहणार आहोत. तो भाग पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद.